सध्या बुलढाण्यामध्ये आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये आज आंदोलन सुरू आहे आणि प्रशांत आंबी यांच्याकडून सध्या पुस्तकाचं वाचन सुरू झालेलं आहे। त्यांना समर्थन देण्यासाठी आज अनेक कार्यकर्ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। भर उन्हामध्ये आंदोलन सुरू आहे आणि प्रकाशक असलेले आंबी यांच्याकडून पुस्तकाचं वाचन सुरू आहे। संजय गायकवाड यांनी शिवाजी कोण होता या पुस्तकावर आक्षेप घेत महाराजांचा उल्लेख हा एकेरी केला। यावरून या पुस्तकाचे प्रकाशक असलेले प्रशांत आंबी यांना शिवीगाळ केली होती, फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिलेली होती आणि त्यानंतर महाराष्ट्रातल्या राजकारणामध्ये एक वेगळाच वाद निर्माण झाला। अनेकांनी या संदर्भात संजय गायकवाड यांच्यावर टीका सुद्धा केलेली होती। तर संजय गायकवाड मात्र त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत। त्यांनी केवळ दिलगिरी व्यक्त केली, मात्र शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करू नये अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं। तर आपण ही थेट दृश्य बुलढाण्यातून पाहतोय। या पुस्तकाचे प्रकाशक स्वतः आंबी पुस्तक हातात घेऊन छत्रपती शिवाजींच्या घोषणा देत आहेत। त्याचबरोबर त्यांच्या पत्नी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। कोल्हापूरवरून अनेक जण त्यांच्याबरोबर आज आलेले आहेत। त्याचप्रमाणे बुलढाण्यातले कम्युनिस्ट पक्षाचे अनेक कार्यकर्ते या आंदोलनामध्ये लाल झेंडे घेऊन सहभागी झाले। त्यांच्या हातामध्ये शिवाजी कोण होता अशा या पुस्तकाच्या प्रती त्यांच्या हातात आहेत। याचंच वाचन करण्यासाठी आज सगळेजण या ठिकाणी जमलेले आहेत। अशा प्रकारे एक वातावरणामध्ये तणाव आपल्याला पाहायला मिळतोय। बुलढाण्यामध्ये प्रशांत आंबी यांच्याकडून या पुस्तकाचं वाचन सुरू झालेलं आहे। तर या पुस्तकाच्या वादानंतर त्यांनी संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केलेली होती, मात्र दिलगिरी नव्हे तर माफी हवी अशा प्रकारे आंबी यांनी भूमिका घेतलेली आहे। सध्या पुस्तकावरून बुलढाण्यामध्ये एक राडा आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशांत आंबी यांच्याकडून या पुस्तकाचं वाचन सुरू आहे। ते पुस्तक वाचल्यानंतर ठिय्या आंदोलनामध्ये सुद्धा ते सहभागी झालेले आहेत आणि त्यांना आता पोलिसांकडून उचललं जात आहे, त्यांना ताब्यात घेतलं जाते आणि त्याचीच आपण ही थेट दृश्य पाहतोय। सध्या बुलढाण्यामध्ये हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय। संजय गायकवाड यांनी सुद्धा यावर थेट इशारा दिला होता। त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं होतं संजय गायकवाड यांच्या विरोधामध्ये बोलायचं नाही आणि या पुस्तकामध्ये जर छत्रपतींचा उल्लेख, शिवाजी महाराजांचा उल्लेख एकरी असेल तर हे पुस्तक वाचायचंच नाही अशा प्रकारे सुद्धा त्यांनी इशारा दिलेला होता। तर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आपल्याला पाहायला मिळते। कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि त्याच्या वाचन कार्यक्रमावरून आता ही संघर्षाची स्थिती निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर या वादाची ठिणगी पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना धमकी दिल्यानंतर अधिक पेटली। त्यानंतर या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी आता बुलढाण्यामध्ये आज मोर्चाचं आयोजन केलेलं होतं आणि या मोर्चाचं नेतृत्व खरं तर रोहित पवार करणार होते, मात्र सध्या ते पुण्यामध्ये आहेत। मात्र ते काही वेळामध्ये इथे पोहोचण्याची शक्यता सुद्धा वर्तवण्यात येते। तर प्रशांत आंबी सुद्धा प्रकाशक असलेले प्रशांत आंबी हे सुद्धा या ठिकाणी आता आहेत। त्यांना पोलिसांनी आता ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळते। हातामध्ये या पुस्तकाची प्रत आहे। तर पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी अशा कार्यक्रमांना परवानगी नाकारलेली होती आणि त्या निर्णयाचा आदर करत स्वतःचाही कार्यक्रम रद्द केल्याचं गायकवाड यांनी सांगितलेलं होतं। मात्र अशा परिस्थितीमध्ये संबंधित पुस्तकाचं जाहीर वाचन करण्यामागे काही जणांचा हेतू हा महाराष्ट्रातल्या शिवभक्तांच्या भावना दुखावण्याचा आरोप। मीडियाला काय सांगायचं आहे, यात नाही चुकीचं कोण आहे? यात बुलढाणा जिल्ह्याचं संविधानाचा अपमान आहे। संविधानाचा हा सहकार्याची भूमिका करतो म्हणून आलेले बुलढाणा आम्हाला सहकार्याची भूमिका करतो म्हणून पोलिसांनी आम्हाला घेतलं। बुलढाणा जिल्ह्यामध्ये हाय ना, त्याला एक दाखवायचं आहे। हे बुलढाणा पोलीस विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाही। सहकार्याची भूमिका घेऊन आलेले बुलढाणा पोलीस अरे सरकार आमचं करते, अरे सरकार याच्याबद्दल काही कायदेशीर नोटीस आमच्याकडे त्यांनी दिलेली नाही आहे। हे पुस्तक फाडण्याचं काम केलं शिवाय मला